प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आपण जी खमंग आणि खुसखुशीत अशी थालीपीठाची भाजणी बनवली होती त्याचे बनवलेले आहे मस्त असे रुचकर आणि खमंग असे थालीपीठ। एकदाच आपण थालीपीठाची अशी भाजणी बनवून ठेवली की आपण पाहिजे तेव्हा झटपट खमंग आणि खुसखुशीत नाश्त्यासाठी पौष्टिक अशी थालीपीठ बनवू शकतो। तर चला पाहूया आता थालीपीठ कशी बनवायची ते। तर हे बघा पाहू शकता ही आपण बनवलेली होती तर थालीपीठासाठी भाजणी। आता ही भाजणी बनवताना आपण भरपूर प्रकारचे धान्य वापरलेले आहे आणि डाळीसुद्धा वापरलेले आहे। आता याच्यामध्ये कोणकोणते धान्य वापरलेले आहे, डाळी वापरलेले आहे आणि ही भाजणी कशी बनवलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, कारण याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। तर पाहू शकता। आणि आता ही भाजणी आपण पीठ करून आणलेलं आहे। आता ह्या भाजणीचे मी तुम्हाला थालीपीठ बनवून दाखवणार आहे। आता ह्या भाजणीमध्ये सर्व प्रकारे घातलेले आहे त्यामुळे बाकीचं वेगळं काही घालायची गरज नाही। फक्त आपण घालणार आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, चांगला बारीक चिरून घेतला आहे, किंवा तुम्ही 2 मिडियम आकाराचे कांदे घेऊ शकता। आणि आता आपल्याला बनवायचे आहे कोथिंबीरचे थालीपीठ, त्यामुळे मी काय केलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी बारीक चिरून। आता वाटण करून घ्यायचे आपल्याला 4 ते 5 आल्याचे काप घेतलेले आहे, मी लाल मिरची घेतलेले आहे, जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता। आणि घेतलेला आहे लसूण थोडासा। तर चला आता याची आपल्याला काय करायचं, थोडंसं पाणी टाकून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर चला आपलं वाटण तयार आहे। आता आपण थालीपीठ बनवून घेऊया। आता आपण घेऊया ही आपली तयार असलेली थालीपीठाची भाजणी। आता मला 5 ते 6 बनवायचे, त्या प्रमाणात मी भाजणीचं पीठ घेते आणि हे खराब होत नाही काही नाही, 10 ते 15 दिवसासाठी बनवू शकता। बारीक चिरलेला कांदा आणि ही घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वच्छ धुवून घेतली आता मी। आणि चांगली कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यायची। आणि ही आहे आलं लसूण आणि लाल मिरच्याची पेस्ट, तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता। आता 1 चमचा आपण घेतलेली आहे हळद पावडर, 2 चमचे आपण घेऊया जिरे आणि चवीनुसार मीठ, बाकीचं काही टाकायची गरज नाही। आता हे पीठ आपण घेऊया मळून। तर अगोदर आपण असं सुक्कच मळून घेऊया आणि मग मळून झालं की आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया। आता हे थालीपीठाचं पीठ मळताना काय करायचं, जास्त घट्ट मळायचं नाही आणि थोडं पातळ नाही, थोडंसं आहे ना असं जसं आपण चपातीसाठी मळतो बघा थोडं सैलसर असं आपण थालीपीठासाठी पीठ मळायचं। कारण घट्ट जर मळलं तर थालीपीठ काय होतात म्हणजे कडक होतील, आणि त्यामुळे काय करायचं थोडं सैलसर जर मळलं तर मस्त अशी खमंग कुरकुरीत होतात आणि अशी थोडीशी मऊसूद पण होतात, त्यामुळे खायला पण छान लागतात। तर आता पीठ मळून घेऊया। आणि आता याच्यामध्ये आपण काय केलं आहे धान्य वापरलं आणि डाळीचा वापर केल्यामुळे काय होतं हे पीठ थोडं साधारण असं चिकट होतं, पण त्याला काही होत नाही कारण आपल्याला थापूनच बनवायचं असतं। तर चला आता पीठ आपलं रेडी आहे। आता थालीपीठ बनवून घ्यायची आहे। तर काय करायचं, एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, पाण्यात हात घेऊन आता याचा एक गोळा करून घेऊया। जेवढ्या आकाराचं तुम्हाला थालीपीठ बनवायचे असेल तेवढा आपण आता गोळा घेऊया। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे त्याला चिटकत नाही, आणि एखादा कॉटनचा रुमाल घ्यायचा नाही तर कपडा घ्यायचा आणि तो कपडासुद्धा काय करायचा असा थोडासा ओला करून घ्यायचा। आता हा गोळा ठेवायचा आणि हाताने असं थापून घ्यायचं, म्हणजे याला म्हणतात थालीपीठ, कारण असं हे थापून बनवलं जातं। आता याला धपाटेसुद्धा म्हणतात। तर चला असं ओला हात करून थापून घेतलं का असं गोलगोल करून घ्यायचं, कारण व्यवस्थित भाजण्यासाठी असं गोलगोल करत असतात। हे थालीपीठ आहे तयार। आता आपल्याला पॅनवरती थोडंसं तेल टाकायचं आहे, पॅन अगोदर चांगला तापून घ्यायचा म्हणजे थालीपीठ छान खरपूस भाजलं जातं। आणि त्याच्यावरती आता हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। तर कपड्यावरचा काढून घेऊया आणि थोडंसं तेल जे आहे ना जे आपण होल बनवले आहे त्याच्यामध्ये असं सोडायचं, म्हणजे थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित छान भाजलं जातं। झाकण ठेवूया। तर चला आता एक थालीपीठ बनवून झालं तर दुसरं बनवून घेऊया। कॉटनच्या कपड्याला खाली अगोदर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग एक गोळा घ्यायचा, तो अगोदर थोडंसं आपण पाण्याने मळून घेऊया। आपण पातळ मळलं होतं तरी पण पाहू शकता कसं झालं, थोडंसं पूर्ण ते असं आकसल्यासारखं झालं आहे, त्यामुळे थोडंसं पाणी घेऊन मळून घ्यायचं। आणि एक गोळा घेतल्यानंतर असं पाण्याचा हात लावून असं थालीपीठ जे आहे असं थापून घ्यायचं। अगदी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता, किंवा एखाद्या स्वयंपाकाचा कंटाळा आला ना तरीसुद्धा तुम्ही जरी हे थालीपीठ बनवले तरी जेवायची गरज नाही, कारण पोट पण भरतं आणि पौष्टिकसुद्धा आहे। आणि आता पावसाळा आहे त्यामुळे गरमागरम थालीपीठ खायलासुद्धा एकदम छान लागतं। जशी पावसाळ्यामध्ये भजी बनवली जातात हे थालीपीठसुद्धा म्हणजे धपाटेसुद्धा बनवले जातात। तर हे बघा हे थालीपीठ बनवून झालेलं आहे। तर चला आता एक आपण अगोदर बनवलं होतं ते आता आपण पलटून घेऊया, कारण छान असं खरपूस आपण आता हे भाजून घेऊया। आता थोडंसं मी मीडियम गॅस करते आणि दोन्ही साईडने छान थालीपीठ आहे ना मस्त असं लालसर भाजून घ्यायचे। तर हे बघा छान असा कलर आलेला आहे, छान मस्त भाजले की कलर पण त्याचा चेंज होतो आणि गरम गरम थालीपीठ खायला पण मस्त लागतं। तर हे बघा आता हे थालीपीठ जे आहे ना भाजून झालेलं आहे।
आता हे आपण काढून घेऊया. आता थोडंसं तेल टाकलं आणि मग आपण जे थालीपीठ थापून घेतलं होतं ते आता याच्यावरती पुन्हा भाजून घेऊया. आता याच्यावर पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि झाकण ठेवूया. 1-2-3 मिनटं भाजून घेऊया. तर चला, हे बघा मस्त थालीपीठ तयार आहे. ते बघा दुसरंसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. आणि मस्त डाळी वापरल्या आहे, धान्य वापरले आहे, त्यामुळे एकदम खमंग आणि खुसखुशीत होता आणि पौष्टिकसुद्धा आहे. तरी बघा मस्त आपले गरमागरम थालीपीठ तयार झालेले आहे आणि कलर पण पाहू शकता. अगदी खायला पण छान आणि खास मुलांसाठी तर खूप मस्त असे पौष्टिक. तर चला, बघा मस्त असे थालीपीठ आपले तयार झालेले आहे. आता हे तर आहे भाजणीचे थालीपीठ. आता बिना भाजणीचे सुद्धा आपण थालीपीठ कशी बनवायची, काकडीचे असेल, कोबीचे असेल किंवा दुधी भोपळ्याचे, याचे हे आधी व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तुम्ही नक्की पहा. तर हे बघा मस्त असे भाजणीचे थालीपीठ आणि त्याच्यावरती थोडंसं असं तूप लावलं की मस्त असे गरमागरम थालीपीठ खायला छान लागतात, एकदम खमंग आणि खुसखुशीत. आता हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. खायला पण जबरदस्त, करायला पण मस्त झटपट. एकदा भाजणी बनवून ठेवली की झटपट तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठं बनवू शकता. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने थालीपीठाची भाजणी बनवून थालीपीठं एकदा नक्की बनवून पहा. मस्त खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारे, अगदी मस्त दिसतात आणि खायलासुद्धा मस्त. पावसाळ्यामध्ये जशी भजी बनवली जातात तसे थालीपीठंसुद्धा खायला एकदम मस्त आणि रुचकर लागतात.